आधी मी तुला किती खेप सांगून राहिलो की त्या बापाला घरी पाठवून दे, अटी ठेवू नको. किती दिवस झाले कुठके मोडून राहिले ते माझ्या घरी. सोबते का द्यायले तरी हे किती दिवस राहतात, अजून किती दिवस राहतात हे तुला 4 खेप झालं मला सांगणं. ऐकू येते की तुला काही? माय बाप तुम्हाला जड झाले काय? 4-5 दिवस झाले तेच तुम्हाला लावून राहिले तुम्ही, पाठवून दे पाठवून दे. काय आहे तुमचं हे असं? राहिले या माणसाचं निरा तितंबे, रोज 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 तेच ते जरा सगळं समजून घेत नाही माणूस. ते काय महिना 2 महिने राहिले काय? आता जाते नसते 2-3 दिवसाला का मनाला म्हणू का त्याले मा घरून निघून जा म्हणून? तुम्ही कोणी म्हणत असते का माय बापाले असं? काव बेने नाकाचे माय तुला 2 घंटी पसली नाही अटीसा काढून दे तिले, घराच्या बाहेर काढून दे, अलग राह ठेव तिले. वावर माताब्यात पाहिजे, घर माताब्यात पाहिजे. आता माय बाप बरं पोचून राहिली अटी. मला शांतपणा शिकू दे तू, लवकर काढून दे सांगून राहिलो. तशी माय चालत नाही तसे तुले, तशी तुझे माय बाप मला चालत नाही. बेननगिरी म्हणता का आम्हाला तुम्ही? बेननगिरी नाव नाही का मला सीधं? तुम्हाला जर मी टकल्या म्हटलं तर तुम्हाला कसं वाटेल? तुमची माय मला पहिलेही नव्हती चालत, आताही नाही चालणार आणि पुढे बी नाही चालणार तुमची माय मला. आणि माय बाप अटीच राहतील. आता काय म्हणणं आहे तुमचं करून घ्या. बरोबर तुम्ही माय बापाटी राहतात का? सीधं मग कामाला धाडत द्या. त्या बापाला कोपा तोडायला पाठवत द्या आणि त्या मायला काही कोड्या यायला पाठवत द्या, त्याला कांदे खंड्याला पाठवत द्या. मी फुकाजवळ खाऊ घालत नाही द्यायला. बसून कधलं खाऊ घालू मी? नंगा होऊन राहिलो मी, रस्त्यावर येऊन राहिलो, उचला होऊन राहिलो, लोकांचा याची एवढं मागून आणतो नाही खाऊ घालतो आराम करायला. त्या बापाला म्हणत चवना पाहिजे, काय मटण पाहिजे, अंडे पाहिजे, चिकन पाहिजे, दारूचा वरून चप्पाई पाहिजे त्याले. जसं काय तो माझं वय आहे. काय म्हणून राहिले तुम्ही? फुकाचा खाऊ घालत नाही मी त्याले. किती दिवस झाले त्याले अशासाठी? 15 दिवस तर झाले आणि तेवढे तुमच्या डोळ्यात येऊन राहिलं काय? असा कोणता बापा तुम्ही पूर्णाचा पोळ्यान रस घालणं लावला मा मायले? रोज म्हणून राहिले हे लागते त्याला खायला आणि ते लागते खायला. खाना काढून राहिले त्याचं. त्या बाप एवढा चटकेला, साऱ्या गावाचा चटकेला. मटण आणा म्हणते, पाहुणे मटण. चिकन नाही खात म्हणते मी, पचत नाही मला चिकन, गरम असते चिकन. मटण पाहिजे म्हणते, ओरिजिनल माल खातो म्हणते मी. आणि वरून म्हणते चपटी बियाण म्हणते दारू. एवढा तर भाव नाही त्या बाप. ते राधे मी सांगून राहिलो बऱ्या बोलाने ऐक तू, आणि त्याला लवकर अटून काढून दे. रस्त्यानं लाव दिले, वाटी लाव घरी. फालतू अरे ठेवू नको. फालतू कसं मग अजून भेजा जर गरम झाला ती मी कसं एकाही 2 करून टाकीन मग. तुम्ही माझ्या एकाचे 2 करसान काय? तुम्ही पाहतो ना मग मी बी कसे एकाचे 2 करता तर करून दाखवा ना तुम्ही. तू तुझ्या माय बापाला घरी पाठवू नको, मग सांगतो तुला काय तर. संध्याकाळला पाहतो मी वाट, संध्याकाळ झाली की मग सांगतो तुला काय बजेट आहे तर. पाहतो ना मी. साय जाईल जर राजा उखडल्यावर नाही झोपवलं की नाही मग हाय घंट्याने घराबाहेर देतो, भडू जाईल काढून. लवकर गेले पाहिजे ते मग घराबाहेर सांगून राहिले तुला. याची काही ठाकून राहिले, सायचे फुकाला खायला भेटून राहिले तर राहूनच राहिले. कधी लोक राहतात काय माहित. अरे मला लग्न नवं व्हायला की काय एवढी हेमडेल समजत नाही का सासू सासरे राहिले. मॅटात काय आली लस मारला नाही बी हात. मी राळवान उभंच कुदून राहिला. माय बाप्पा एवढे दाढ झाले काय आले? थांब रे तू थांब. तू हात पाहतो ना मी. तुला थंड करणं तर माझ्या हाती आहे. तू काय वय करून राहिला? थांब तू, तुला दाबतोस. याले कोण ना कोणी बैकून देत असेल, सांगत असेल म्हणून तर हा एवढा चबरून राहिला. अदलोक चबरे ना काही हा. आणि आताच याले तोंड फुटलं ना. बहुतेक कोणी ना कोणी सांगूनच राहिलं याले. आज तर दोघं एक साथ आले बा. काय होतं? काय अश्विन पाटील तेच मनोजचं त्या लग्नाचं काय करता, कधी काढता लग्न? किती दिवसाचं मनोजचं लग्न पेंटिंग मध्ये पडलेलं आहे बा. आम्हाला वाटलं बा आज सांगसान तुम्ही, काल सांगसान. तुमचा काही फोन येऊन नाही राहिला, आम्ही काही येऊन नाही राहिलो तुम्हाला भेटायला. पण आज कसं योग आला. मग कसं करता आता लग्नाचं? आज काही लग्न होते, आता चांदणी बुडी लागली, हाताने होत बुडी फुडीत लग्न आणि पुढे आपल्या पेरण्या लागतात. मग आता वावरातलं कामगिरी करा की लग्न करा याचं सांगा तुम्ही आता. आता करू आता दिवस झाल्यावरच पुढेच पाहू. आता नांग दिवस झाल्या तर लोक काही नाही. नाही पाटील कसं चांदणी बुडी निघल्यावर एखादं शुभ दिवस पाहायला असताना टाकलं असतं झमकून. काही ना गड्या आता थोडी जमते. आता चांदणी बुडी निघली की आपल्याला पराठे पेरायला लागतात. मग पावसाळा सुरू होते आणि जुलैमध्ये मग तिथं आहेत बा. जुलैमध्ये आता वावरातले कामं करसान, वावरं पेरसान की याचं लग्न करसान सांगा तुम्ही मला. कसं बी छोटे खाणी प्रोग्राम केला असता एक दिवसान. काय होऊन राहिलं लिह काय पाणी काय लागूनच बसून राहिलं का? आणि रोज काय आपण वावरात जाऊन राहिलो का? एक दिवस काढला 25-25 लोक नेले, टाकलं लग्न झमकून. असंच करून साधं संपल आदर्श सारखं. पुढे मोठं घिट गायला जाय नाहीच म्हणी नाही. मला माहित आहे ना गोम काय आहे तर. चांदणी आहे फांदणी आहे, पुढे पराठ्याला लागतात, पाणी पडी पेरण्या होती. म्हणजे तिथं बी शिकवणार आहे मा बाप. आता सांग तू मला 4 जवळ यात, याचे 2 जवळ यात. पाहुणे रावणे मामा काका आक्का भाऊ बोन. आता लहान पसारा असते का ह्या लग्नाचा? एकाला नाही सांगितलं ते एकाले राग. त्यापेक्षा बा दिवस झाल्यावरच करू. आता का हा का पोहून चालला कोणा माग? आता पक्क तर व्हायला, साखरपुडा व्हायला, साऱ्या गोष्टी व्हायला. पोरगी काय कुठे पोहून नाही चालली. पाहून आता पुढे आता 6 महिन्यानं काय होऊन राहिलं का जीव जाते.
हे थेरडं गोष्टच नाही घेणार ना. याची आणि हे बुडं मला माहीत आहे मा बाप कसा आहे तो पुरा किरड माणूस आहे हा. सोयऱ्या धायरेचं काय करावं लागते आपल्याला तिथून. हा आपल्या दारी मुतत नाही लागलंच तर, पण सोयरे दायरे घेतल्याशिवाय कोणतं काम करणार नाही हा बुडा. साया पाटील काही रुंब्यात पाडू नका आणि दिवई फिवई काही दाखवू नका. एखाद्या दिवस शुभ पाहून टाकू झमकून. कसं 5, 25, 50 पाहून येतच टाकू. काही एवढा काही राडगरानं करू नका. खर्च काही खर्चात काही पडू नका. ना बा 4 चौघे जा तुम्ही तर मग लोक टच बोलतात ना बा. तुम्ही दुसऱ्या घरचं खाता तुमच्या घरी आम्हाला खाऊ नाही घातलं असंही होते ना. हा आता आपण लोकाय घरी ऐर पाणी नेला अन्न नेला म्हणजे साऱ्या गोष्टी पाहा लागतात ना बाबा. सोयऱ्या धैर्याचं काम असते ना हे. आता का मा घरी 10 लग्न होणारात का बाबा. एकच आहे ना ही आखरीच आहे ना. नाही भाऊ रोय हा मा बुड्याची बांडी घोडी आहे ना. सरपंच काही मेळ नाही था. बुडा मेळच नाही चाकरी चाकच नाही बसू दे तुम्हाला सांगतो. काय बा पाटील आता तुमची इच्छा वा. आता आम्ही तर काही म्हणू शकत नाही. कसं म्हणत आमच्या जो आलता बा मा लग्नाचं पावा तुम्ही तोंड माराल तर हा कसं आम्ही ना म्हणत होतो त्याला की मे महिन्यात कसं बा तू झमकून देऊ. पण आमच्या काही लक्षात नव्हतं चांदणी पुढे लागेल म्हणून. पण आता ते सांगायला आलतो बा की आता जून मध्ये जुलै मध्ये आहेत बा तिथं. आता कसं टाकू बा झमकून. आता तुम्ही नाही म्हणता आता आम्ही काय करावा. हा आता आमच्या हात टेकले बाबा. काय समजते बोंडस त्याचं ऐकून तुम्ही अटीसा आले. मला समजत नाही का मी आपण नसता गेला का तुम्हाला. हा आता हे आताचं पोरगण मला शिकवणार का हे. हा जे मला समजते ते त्याला समजते का. ते करू आपण दिवस झाल्या. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे पाटील मग येतो मग आम्ही. या हुकलं बुडा मला माहित माशी शिकणार होता ना. मला माहित आहे मग बुडा जमू नाही देत ना माया बजेट. मा बुड्याला कसं सोयरे धारे उरा पोटार घ्यायचं होया. सोयरे येतील नाही हा येणार नाही तो येणार नाही. काय नुसतं राहील पाय ना आहे. सरपंच मग मुडला आता हा विषय. चला नामदेवरा नीता झाला बा या पोऱ्या लग्नाचा. आणली लागे 2 माझ जसं काही मी पाकल मला समजत नाही. मी हेंबाळा हा काय सहायला नीतात पडला लग्नाचा. 2-3 महिने थांबला तर कायची जेवानी जाणार आहे का. पण नाही भाई मोठी व्हायला यायली. मी का तुया का चाकरू चाक बसू देतो का बाबू. दिवाळी झाल्यावर लग्न करीन तुया. किती हातपाय उपटतो आता. हा युवई या ना हो इकडे. बोला निवय काय म्हणता. काय युवई दर्शनाला आलते का बा. हो दर्शनाला आलतो बा. त्याला म्हटलं बा मंगळवार आहे तर या दर्शन घेऊन. काय युवई पाहुणचार घेऊन झाला की ना बा. काय घंटन केला नाही वाटते पाहुणचार अजून. त्या बोलून राहिला मोतीरा. गंठननं पाहुणचार नाही केला म्हणून युवई जाऊन नाही राहिली की नाही घरी. हा अरे पाहुणचार बाकी आहे युवयाचा म्हणून कसं युवई आपल्या गावात आहात. अरे युवय काय सांगा रोजच पाहुणचार आहे बापा जवायच्या घरी. हो अरे कधी चिकन तर कधी मटन तर कधी अंडे चालूच आहे. वरून चपटी बी आणते माझं वय मले. हा ना युवई कसा तुमचा जवळ मोठा दिलदार माणूस आहे. हो खाया पियाच्या बाबतीत तो जराशी कंजूशी करत नाही तो. काय रे मोतीरा याच्या जवळवर उधारी किती झाली आपली मटनची. 7,000 झाली ना. 7,000 झाली ना. आता हिवाळी ज्या दिवसापासून येलाय त्या दिवसापासून अतारीच लायलाय ना. मटन रोज अर्धा किलो 1 किलो वजेडी. हा आता आपल्याला काय बाबा गंठन देणार आहे तर आपण देतो त्याला उधार बी. 7,000 उधारी व्हायला. एवढा काय करून बोलते त्या. म्हणजे मी आलो म्हणून माझा उधारी झाली. मला खाऊ घालून राहिला माझं वय. पण दुनिया भरचा चटकेल माझं वय हे नाही सांगत. युवई काय जवळ खापी घातल्यावर जासान काय घरी. कधी जाता घरी. युवई तुम्हाला पोरं सोरं नाही वाटते राजा. हा जमीन जुमलाय नाही तुमच्याजवळ म्हणून तर तुम्ही जवळ या घरी सोडून राहिले राजा. हा आहे ना पोरगा हा. जमीन बी आपल्या भूमीन नाही की आपण. जमीन काय लेख तुमची का गावातले लोक वायतात का. आता राजा कोणी कोणा घरी नाही जात हो बा. तुम्ही राजा 15 दिवस झाले 20 दिवस झाले अटी सोडेला आहे. वावराची काही चिंता आहे की नाही. काळ्या कुड्या येसणं पंजी मारणं काही तयार करणं काही थिबकची पराठी लावणं. हा अटी कडलो कुटके मोडता. काय बोलून काय राहिली युवई तुम्ही. हा आणि मी का म्हणता जाऊन राहिला. जवळ मला घरी जाऊ देत नाही. थांबा म्हणते मामा आणि मच्छी आणतो आणि मटण आणतो. हा जवळ घराबाहेर पाणी टाकू देऊन राहिला मला. अरे युवई तुम्हाला तर समजायला पाहिजे राजा की आपल्या जवळचं पुरीचं नवीन लग्न झालं. आपण राह कशी काय. हा त्याच्या संसाराचा काही पोळेला आहे की नाही. तुम्हाला राजा काही सुतच नाही बा. हा नि काय राजा तुम्ही अटी राहून राहिले राजा. काय राजा बिना अकलेच्या कांदे आहे राजा तुम्ही. तुम्हाला हेमाळे जाय नि काही समजत नाही का तुम्हाला. राजा तुमचंही लग्न व्हायला आहे ना. आता तुमचं लग्न झाल्यावर तुमचे सासू महिनाभर येऊन बसलते तुमच्या घरी. हा कोणी बी असते तर कसं नवीन लग्न झालं तर कोणी जात नाही. हा कसं त्याला कसं मोकळीक पाहिजे ना पुरीले जवायले. आणि तुम्ही अटीसा येऊन बसले सांगा आता ते संसार कसा वाढीन पुढं.
राजा हे माया चुकलंच राजा, माया लक्षातच नाही बा. कसं आता माझा वय म्हणते मला जाऊ नका मामा, जाऊ नका मामा. मी बसलो राजा अटीसाच. हा राजा बरं तुम्ही मला लक्षात आणून दे बा. मी काही हेमाळेपणा केला राजा मी. अहो युवाई, तुमचा जवळ तुम्हाला उलटा बोलून राहिला, पण तुमच्या काही लक्षात येऊन नाही राहिलं. तुम्ही आहे साधे शंपल माणसं. आता आम्ही कधी तुम्हाला कोरून काढून बोललो, उलट सालट बोललो, पण तुमच्या लक्षात नाही आलं ना. ते आपल्याला काही समजत नाही बा उलटान सरका. आपलं कसं आहे साधं सरळ काम आहे, साधं शंपल आहे आपलं काम. हा आपल्याला काही हे असं समजत नाही बा. काय इवय दोघांत राहणं बरोबर नाही ना तुमचा, सोबत नाही तुम्हाला ह्या गोष्टी. कसं हा हेंबाळेपणा करू नका तुम्ही. चटकनी कसं आता तुमची थैली उचलान घरी चालले जा. कसं आहे त्या दोघांना डिस्टर्ब करणं बरोबर नाही ना, हे तुम्हाला सोबत नाही. वा बरं तुम्ही लक्षात आणून दिलं राजा. आता कसं बा मी हेंबाळा जावं असं समजा. हा माही चुकलं लेख, माही लक्षात राहत नाही ना, मला समजत नाही ना काही काही गोष्टी. मला कसं खाया प्यायला भेटले मी बसतो तरी चाल गोट्या. आलं ते आमच्या लक्षात. तुम्ही आता साधे शंपल असल्यामुळे काही तुमच्या काही मनी ध्यानी काही नसते. पण कसं तुम्ही आता निघा बरं, उचला तुमची थैली. हा म्हणजे बायकोला घेऊन जा घरी. हो हो येवय बरं तुम्ही मला लक्षात आणून दिलं बा. कसं बा जवायला पुरीला मोकळीक पाहिजे बा. आम्ही बसलो टिसा नांगासारखा फणा काढून. हा त्याला ना करताय काही ना काही ना बोलताय ना काढून देताय आम्हाला. आम्ही हेंबाळे आता काय. हा चला बापा येवय जातो आम्ही आता घरी. हो हो या या येऊ या. लेका पागल असे बे बापा तू. लेका जवायची पोरगी आहे मधात येऊन बसला लेका तू. एक मॅटातल्या हेंबाळ्या तुला काही समजत नाही बा. 1-2 दिवस राहायला चालते, 15-15 दिवस सोडत असतात का जवाया घरी. हे लोक म्हणून राहिले ना. काय राहिली तू इज्जत. तुम्ही ना मला वळत ताळत काऊन आणलं टिसा? काय आहे तुमचं म्हणणं? कदलक सोडतं जवाया घरी. घरी चालत नाही का? घरची आठवण येऊन नाही राहिली का? तो पोऱ्याला कोरके खात असेल का तिकडे. हा चाल ना, तो पोऱ्या वाया जाईल ना. आपण अटी राहिलो तर चटकन चाल बा. आता काय होऊन राहिलं बाबा? आपण अटी राहून राहिलो तर आपल्या पोरीच्याच घरी राहून राहिलो का दुसऱ्याच्या घरी राहून राहिलो काय? आता मला गमून राहिलं अटीच राहू आपण अजून 8-10 दिवस. आपल्या घरी काय आहे तुम्हाला रॉयल? हा घरी 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 चाल म्हणून राहिले तर अटी मस्त राहायला भेटून राहिलं ना. आपल्याला खाया प्यायला भेटून राहिलं, मस्त राहायला भेटून राहिलं, कूलर आहे, उन्हातानाचं कुठे बाहेर नाही जा लागून राहिलं. अजून काय पाहिजे तुम्हाला? घरी काय आहे आपले सोयनामोय, टिनाचं घर आहे आपलं, कूलर ना मुलर, अटी सगळे व्यवस्था आहे ना आपली. अटीच राहू ना आपण. त्याला जराशी लाज वाटली पाहिजे. जवाया घरी राहून राहिलो आपण. जवाया घरचे लोक पाणी नाही पेत. आपण 15-15 दिवसासाठी सोडून राहिलो. हा काही एवढी लाज इकली का आपण? अरे आपलं घर आपल्याला लाख. हा त्या टिनाचं असो की झोपडं असो. बा मुकट्यान घरी चालणं काय अटी काय करतं. हा लय खाया पियाला भेटून राहिलं, लय टीव्हीचं रिमोट तो याच आहे, पण काही फायदा नाही ना. हा त्याच्या संसाराला त्याला सुखानं राहू दे ना. आपण आपल्या घरी सुखानं राहू. मला कोणा भैकून दिलं अदलक तुम्ही नाव गोष्ट नाही काढली आणि आता तुम्ही बाहेर गेले नाही तर आले बी लागे. घरी चाल घरी चाल. ती मस्त आपण सुखात राहून राहिलो. पोरगी काही म्हणून नाही राहिली, जवाई काही म्हणून नाही राहिला, आणि सुखातली गाण दुखात घालता का आता तुम्ही? कोणी म्हणत नसते तोंडानं. हा पण करके कारके मारत असतात, पण ते आपल्या हेमाळ्याला समजत नाही. हा तर पाहुणा काय काढून देईन का आपल्याला आपली लाज वाटली पाहिजे की कसं काय राहा जवाया घरी. तुमच्या मनात काय घुसलं बापा काय नाही. घरी चाल करून राहिले. मस्त अटी सुख आहे सगळं आपल्याला. घरी जाऊन काय आहे बापा, जा वावरात आणि याच्यात आणि त्याच्यात अटी मस्त आरामात राहून राहिलो आपण. तर तुम्हाला ते जमून नाही राहिलं, खपून नाही राहिलं तुम्हाला माझा आराम. हो काही लाज गीत आहे की नाही तुले? काही पोरीचं जवळ लग्न आता झालं ना, दोघायला काही जिंदगी जगू देतं की नाही? व्यक्तिगत आयुष्य आहे की नाही त्याला काही? की आपण येऊन बसतो ना फासून नांगासारखी त्याच्या घरी. हा लाज वाटली पाहिजे आपल्याला. 2 दिवस राहिले चालले आपल्या घरी. हा तू तर बसली अडीचा सापासारखी फन मारून. आपली पोरगी नाही म्हणून राहिली, काही जवाई नाही म्हणून राहिला, काही या माणसानेच भल्लं पाणी येऊन राहिलं माय बाई. घरी चाल ते म्हणून नाही राहिले ना काही. तुम्हाला काय घेऊन देणार? मी राहतो अटी, तुम्ही पहा तुमचं काय आहे. तुले भेजा नावाची गोष्ट आहे की नाही? अव आपल्यामुळे त्या दोघांची अडचण होऊन राहिली ना. हा आता काय सांगू तुला, कोण्या भाषेत सांगू मी? पण तुला अक्कलच नाही तर काय करू मी आता? हा तुला पुढे आता डोकसं झोळ्याचीच पाहिजे आता. पाया लावूया बिया मुकड्यान घरी चाल बाटे. थांबू नको तू आता बिनलाजासारखी. घ्या ना बोलून, घ्या ना तुम्ही, घ्या बोलून जे काही बोलायचं आहे ते. मी मूर्ख आहे ना बापा, मला अक्कल नाही, नालायक का मी? तुम्ही बापा खूपच सुज्ञ माणसं आहे ना, तुम्हाला लय समज आहे, मला काही समज नाही ना. बिनबुडाचा घमी लाव ना मी. पण नवीन लग्न झाले की राहणं बरोबर नसते. हा त्याला जगू देणं. काले अटीस आपण सोडून राहिलो घेणं देणं. हा चाल बा घरी मोकड्यानं. अटी फायदा नाही ना काही राहून. सांगितलं तेवढं करत जाय बा, ऐकत जाय तू कधीतरी माया. कशी तुझी भांडी घोडी नको हाणत जाऊ तू. तर बापा 2-3 महिन्यात डबली आपण दोघे जण 2-3 दिवस राहू. पण आता कसं त्याला दोघायला एकटं सोड आता. चला आता आपल्या घरी फटकन. पुरीला माझ्या सगळ्या गोष्टी राहिल्या सांगायचं, शिकवायचं राहिलं तिले. आणि लगे तुम्ही म्हणून राहिले चाल तिला ट्रेन करायचं राहिलं ना अजून. तिला का निरा बोंगीच ठेवता काय? तिचा नवरा पाहणं, तिच्यावर कसा घुरगावते तर कसा बोलते तर तिला काही ना काही सांगा नाही लागेल का, शिकवा नाही लागेल का? मताना तू काशी कर तिकडे. आता मला काही सांगू नको. मी तुला म्हणत नाही बाबा. मी माझी धोपटी उतरतो आणि चालला जातो घरी. आपण हाय अगदर कसं आपल्या घरी बरं. कुठे खेट्ट खाता जावायचे तुला नाही लाज? तू याच बिनलाजी. आता पुरीला काय शिकवतं काय माहित तू? एकाचे 2 गेला माय बे हा बे हात पाय उपटत आता. जाऊ दे आले बे.
तो काय ऐकते का नाही तर आपलं त्याची झाली तो बांधी घोडी. नाहीतरी याले हातपाय उपट्याची सवय आहे ना पहिल्यापासून उभा राहण्याच्या. काय मामा मामी आराम चालू आहे वा. गरम आहे मग मस्त, तुम्हाला काही टेन्शन नाही वा. घरचं ना दारचं वा. तुमच्यासारखे निसकायचे लोक पाहिजेत वा. हो, काही टेन्शन नाही, घेणं देणं नाही सहायचं. मस्त त्याचा कूलरची हवा खाऊन राहिलो बसून राहिलो. आहे की नाही मामा? जमलं की नाही? पण आपण चांगली सोय करतो की नाही हे सांगा तुम्ही मला. करतो की चांगली सोय? ऐकू ऐकू हा काय टोमने मारून आला तर जवळ आता हे ऐकून आता कानात भर शब्द. आपल्याला बी आपण बिन लाजे जाऊ ना, बसून राहिलो वठीचा खाऊन राहिलो आयचं. काय काय बोलून राहिला तो पाहुणा बा. कसं आम्हाला आता फुकाचं खायला गोड लागून राहिलं म्हणून आम्ही कसं आम्ही राहून राहिलो. आम्ही बिनलाजे जाऊ ना. हा मामा मी असं म्हटलं का राजा तुम्हाला? हा बिनलाजे गिनलाजे म्हटलं खाई राजा मामा. हा शब्दाचा बेअर्थ ना करू बा तुम्ही. हा मी असं म्हणणार आहे का तुम्हाला की तुम्ही बिनलाजे आहे बा? काय माहिती आता काय टकलेले तोंड फुटलं का आता? हा जवळ चरचर करून राहिला आता. आपलं अटी राय नाही आले खूपून राहायला वाटते. हा म्हणून तेवढा चरचर करून राहिला, टोमने मारून राहिला जवळ टोमने. पाहुणे बा तसं काही नाही बा. हा निघतो आता आम्ही घराकडे. आता तोच विचार चालू होता आमचा दोघं नवरा बायकोचा की आज कसं संध्याकाळी चालले जाऊ आपण. ऊन उतरलं की काय राजा मामा. अरे राहा ना बा, तुम्ही असली गमते आम्हाला. आता अजून 15 दिवस जाऊन तुम्ही घरी मस्त. आता कसे आंबे आणतो, आंब्यावर रस करू, पुन्हा पोया भजे वडे. हा हा आता ते आंब्यावर रस सोडून जाता का राजा तुम्ही? थांबा जराशे. हा आता जाऊन घरी. पाय कसे टोमने मारून राहिला. हा घे ऐकून. हा तुझे म्हणू बऱ्या बोला चाल घरी मोकड्या ना. तू गोट ना घेस वय 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 करत थय. थांब रे टकले तू. इकडून मी चोपडून राहिला तिकडून मी चोपडून राहिला. थांब रे तू. नाही जवाई बा आज संध्याकाळी जातो ना आम्ही. राहत नाही आता, बस झालं आता राहणं. काय मामी घरी जातो करून राहिल्या बा तुम्ही. अरे कशाला जाता आता? हा अरे पाहुणचार करतो मी तुम्हाला. आंब्या रस राहिला ना तुमचा खायचा. काय बा तुम्ही घरी जातोच करून राहिले. कळलं माय बाई या माणसानं गोष्ट. करते आता मामा बापाचा पचका. का घरी जायला लावते का काय सांगा माय बाई. तोंडाने म्हणते हा माणूस आता काय माहित. दिजमा चालणं उठणं घरी जाणार की नाही आपल्याला. कदलो बसतो ठीक चाललो बा. काव हे काय ऐकून राहिले मी. हा तुम्ही मामा बापाला काढून देता काय? काय त्या माय बापाला मी काढून दिलं काय? मामा तुम्हाला म्हटलं का मी घरी जा म्हणून? काढून दिला का मी तुम्हाला? तुमची पोरगी बाबा अटची मावाला आला होते सांगा बा. हो राधा त्या पाहुण्या घेऊन काही म्हटलं नाही बाबा. तो पाहुणा काल म्हणून घरी जा की दारी राहा म्हणून. तो पाहुणा म्हणते राहा पाहुणचार करतो म्हणते, आंबे आणतो पुन्हा या पोया करतो. हा हा तो पाहुण्या नाही म्हटलं. पण आता आम्ही कधी लोक राहा बेसरामासारखे तूच सांग बा. आता 15 दिवस झाले अटिया. आम्हाला घरचं पाहणे लागत का? वावराची कामगिरी आहे. त्या भाऊ एकटा आहे घरी, तो काय खात असेल सारा विचारच पडते ना आम्हाला बी. नाही या माणसानंच काही ना काही म्हटलं शीन म्हणून तर माय बाप चालले की इथं गटच. नाही तर अगोदर सांगत होते मले की मी चाललो बा उद्या म्हणून. या माणसानंच काहीतरी म्हटलं. सांगा बा मामा तुमच्या पोरीले. तुमच्या देखत नावावर आला होते मागे सांगा काय करत असेल मग तुमची पोरगी. सांगा बा आता. हा बाई असं काही करत नको जात बाबा. आपल्या जवळ चांगला आहे पाहुणा. हा सांभाळून राहायचं. पाहुण्याला काही तोंडी लागत नव्हता तो पाहुण्याच्या. नाही हो बाबा मी काल तोंडी लागू बापा त्याच्या. मी नसतो लागत. राजा मामा तुम्ही जातो करून राहिला राजा घरी. अजून 8-10 दिवस थांबले असते तुम्ही. हा कसं आता धरणाची मासू येऊन राहिली ना. पिवळचा माल येऊन राहिला. आणि कसं तिकून बाजूला आपल्या गावराचा डबा पाळणं चालू आहे ना आपल्या वर आहे तिकून. कसं थांबले असते तर कसं कसं काय बा. मला चांगलं वाटू राहिले तुम्ही जाऊन राहिले घरी. तर काय करून बोलून राहिला रिटेल वानाचा टकल्या वानाचा पण इथं. नाही पाहुणे बा आता निघतो बा आम्ही. बस झाली आता खातिरदारी. लय तुम्ही ना आम्हाला खाऊ पिऊ घातलं बापा. आता जातो आम्ही आमच्या घरी. किती दिवस राहता अजून? आम्ही थांबा ना आता 2-4 दिवस 8 दिवस थांबा ना. हा एवढी काय करून राहिले तुम्ही? अहो उचल बघ थैली. तुला काही समजून राहिलं की नाही? त्या पाहुण्या जीवारी येऊन राहिली. हा उलटा बोलून राहिला तर पाहुणा उठ निघ लवकर उठ आणते थैली. हा बापा आणतो थैली मी. चला इथे का रद्दी वशिला जाऊन किती का करून बोलू मी यायला उलट सारखं. ह्या पडेल काय समजून आकला नाहीत का रे यायला. आणि का जायला दिसतात मला सासू सासरे माय पागल लागले काय. मी फेतक्या आणि बसला जा जरासं पुढे नाही मागाई नाही. हा नुसतं मटमट पाहिजे नुसतं हो करतात बैलासारखी. थांब रे तू. त्या बजेटच बसवतो ना मी. माय बापाला तुला काढून थांबतो. नाही तर माय बाप नावच नव्हते घेत ना घरी जायचं. पण तू याच्या ना माय बाप घरी चालले. थांबतो थांब. आम्ही झालो बाबा सासू सासरे बिनलाजे. जवळ घरी 15 दिवस सोडून राहिलो. तर तुम्ही काही असं करता नका बा. चला मग मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.